तो वनमाळी वेणू वाजविला कोणी नेणू म्हणजे वेणू वाजला याचाच आता भगवान श्रीकृष्ण निघाले. वेणू वाजला हेच त्याचं म्हणजे प्रतीक आहे. वेणू वाजला म्हणजे भगवंत निघाले. घंटा वाजली म्हणजे शाळा भरली हनुमान काम. घंटा वाजली म्हणजे शिक्षक हजर आहेत. पोरांना सांगितलं पोरांकडे द्यायचं मुलांना शाळा उघड्या आणि घंटा वाजला म्हणजे शिक्षक नंतर येतो. पूर्वी शिक्षक पुढे जायचं शिक्षक ती घंटा वाजवायचा मग ती मुलं यायची. हे तसंच आहे बरं का. परमार्थाचं आध्यात्मिक क्षेत्र तसंच आहे की वेणुनाद आहे ना तो भगवंत वाजवतो आणि भगवंताने तो वाजवल्यानंतर त्याचा आवाज आम्हाला येतो आणि आवाज आल्यानंतर मग इथे ती गौरव अनुमान करते. 7 वाजले वाटते. आता प्रातःकाळी तो वनमाळी बरं का. आम्ही वनकाली आम्ही कसे आहोत वनकाली. आम्ही जंगलात किंवा कोयता किंवा कुऱ्हाड घेऊन जातो त्यावेळेला नाही का त्याला वनमाळी शब्द आहे. म्हणजे आम्ही वन राखतो आमचं राखतो म्हणजे आमची जी मालकी आहे तुम्ही मालकीतल्या सागाला तो हात सुद्धा लागतो. पान पण नाही तोडी म्हणजे सागाचं पान तोडलं तर त्याला काय ते विरुद्ध म्हणजे आपल्या मालकीत वाढलेला सागाचा जो पोपटा आहे त्याचा पान सुद्धा तो तोडायला तयार नाही. जंगल आहे ना ते जंगलात गेल्यानंतर तो किती मोठं लाकूड सहज तो तुकडा बाजूनच घेऊन जातो. पण इथे ती गवळण आपला अनुभव सांगते प्रातःकाळी तो वनमाळी म्हणजे माली आहे तो पण तो वनाचा आहे. तो रक्षक कसला आहे वनाचा आहे. मग तो फॉरेस्टर असेल का हे का म्हणजे वनरक्षक कोण फॉरेस्टर हा वनरक्षक आहे. वनपाल मराठीत त्याला शब्द आहे वनपाल. पण आता नाही फार अवस्था कठीण आहे. मला वनपालच सांगतो काय थोडं ज्ञान मला काय द्यायचं तुम्हाला काय थोडासे तेवढे तोडा आणि मला काय द्यायचे तेवढे द्या. म्हणजे आजची स्थिती अशी आहे म्हणजे वनपालांनी वन संपवलं वनपालांनी वन संपवलं. पण इथे भगवंताला ते गवळण म्हणते प्रातःकाळी तो वनमाळी म्हणजे तो माळी आहे. पण तो माळी कसला आहे वनाचा माळी आहे. तो जंगलात जातो घेऊन जातो घेणू शब्द इथे बरं का गाई शब्द नाही. तो गाई वळायला जात नाही. गाई घेऊन कोण जातो तर माहिती आहे का गोपाळ. गाई घेऊन कोण जायचा गोपाळ. आणि तुम्ही आता पण मुरबाडकडे गेले ना तर म्हशी घेऊन कोण जातो गाई. तुम्ही इकडे बघितलं मुरबाड साईडला नाही का बाबा बहुतेक म्हैशी वळायला गायाच असतं. अगदी मुलीपासून असे कृष्ण असं म्हशी वळायला जात तो काळूमच जातो मंदाला नाही पाठवत. पण बहुतेक बायाच म्हशी ओळखतात. पण तो त्या काळात सुद्धा गायी घेऊन गोपाळ जायचे. गायी घेऊन गोपाळ जायचे आणि धेनू घेऊन गवळणी जायचे. प्रातःकाळी तो वनमाळी घेऊन जातो धेनू असं म्हणजे इथे काहीतरी धेनू म्हणजे गाय. धेनू म्हणजे गाय. पण इथे काहीतरी नाथांना वेगळं दर्शवायचंय असं म्हणजे आता धेनू म्हणजे ध्यान. मला काय सांगायचंय की असे काय ते त्या नागातून अशी प्रक्रिया निर्माण करायची भगवंत की त्या गवळींना ध्यान लागायचं. ते काय घेऊन जायचे धेनू घेऊन जातो धेनू म्हणजे ध्यान घेऊन जायचं. जसं पूर्वी एक गोष्ट होती पिपारी म्हणून नाही का. तर ते एका गावामध्ये एवढा उच्छाद मांडला उंदराने उच्छाद मांडला. उंदराने नुसते उंदीरच उंदीर. लोक हैराण झाली आणि तो पिपारी वादक तिथे आला. त्याने सांगितलं की म्हणजे मी उंदीर सगळे घेऊन जातो. मग ठरलं त्यांचं सरपंचाला पोलीस पाटीलला मग त्याला ठराव करा 1 रुपयाला 1 उंदीर 1 रुपयाला 1 उंदीर चालेल म्हणजे मान्य केलं त्यांनी. आणि लगेच ते पिपारी वाजवायला सुरुवात केली. सगळ्या गावातले उंदीर भीतीवर आले. जागा नाही त्याच्यावर उडी मारतो तो त्याच्यावर उडी मारतो तो त्याच्यावर उडी मारतो. सगळे जेव्हा उडले त्यांची भूमीत सुरू झाली उंदरांची. आणि मग तो हळूहळू चालायला लागला. तो कुठपर्यंत गेला यमुनेपर्यंत गेला. नदीपर्यंत तो पोहोचला आणि नदीत गेला तो. आणि हे उंदरां जे म्हणत विसरले ते उंदीर
पाण्यात लगेच मरतो. उंदीर पाण्यात मरतो म्हणजे हा पाण्यात उतरला, सगळे उंदीर पाण्यात गेले, सगळे उंदीर मेले, मग हा बाहेर आला, गावामध्ये आला. नाही चला 1 रुपयाला उंदीर आपले पैसे भरा. नाही जमणार असं नाही जमणार म्हणजे ठीक आहे, नाही जमलं तर कसं जमून द्या. मग आता अजून वेगळं गीत गायला सुरुवात केली. त्याच कृपाने वाचकाने असे वेगळं गीत गायला सुरुवात केली आणि सगळ्या स्त्रिया विधीवर आल्या. ही तिच्या पुढे, ती तिच्या पुढे, ती तिच्या पुढे, सगळ्या स्त्रिया आल्या. आणि मग तो लागला ना हलवून चालला. सगळ्या स्त्रिया नदीपर्यंत मग घाबरले. अरे म्हणे थांब थांब म्हणे, येतो तुझे रुपये देतो थांब. आता बायका जातील ना पाण्यात, बायका काय जगतील का, कोणाला पोहता येत आहे. मग ते नाही म्हणे तुमचं काय घडलं ना ते हिसाब करा आणि ते घेऊन जा. आता वाजवायचं बंद करा. प्रातःकाळी तो वनमाली घेऊन जातो धेनू. तो भगवंत जो जात होता तर तो धेनू म्हणजे गायी घेऊन जात नव्हता, तो धेनू घेऊन जायचा. आणि ज्या काही लाखाने ज्या गायी होत्या नंदाच्या वगैरे, त्याचं पण फार गणित आहे. नंद ही पदवी आहे की ज्याच्या 1 लाख गायी आहे तो नंद, ज्याच्या 9 लाख गायी आहे तो महानंद. आणखी वेगळं गणित नाही आपलं सांगायचं. तर अशा प्रकारे म्हणजे गायी घेऊन जायचे गोपाळ आणि भगवंत तो धेनू घेऊन जायचा. धेनू म्हणजे त्याच्या ठिकाणी ध्यान होतं आणि ते ध्यान नादाने प्रगट व्हायचं आणि त्याच्या त्या गौरवण्याची अवस्था. मग असा तो काही नेणू म्हणजे नेमके कोणी वाजवले त्याचा विचार आपण जर केला तर महात्मे सांगतात, मनमोहन मुरली मनमोहन म्हणजे माझ्या मनाला त्याने मोहिनी घातली, माझं मनच हिरावून घेतलं. म्हणजे ज्याने ज्याने तो मुरलीचा नाद ऐकला तर त्यांना मनच शिल्लक राहिलं, मनच हिरावून घेतलं त्याने. मनमोहन मुरलीवाला. बरं असं पुढे नंदाचा अलबेला कोण येतो, तो नंदाचा अलबेला. अलबेला म्हणजे थोडक्यात पुत्र. नंदाचा पुत्र आहे की त्याने मुरली वाजवल्यानंतर काय होतंय, आमची मनच मोहून जाते. म्हणजे अशी जी स्थिती आहे ती स्थिती त्या धेनू चालायला गेल्यानंतर त्या गौरवींची ती अवस्था व्हायची. आणि म्हणून मला सांगतात की घेऊन जातो धेनू. म्हणजे ध्यान करता आपल्याला ते ध्यान लागलं आणि ध्यान लागलं पाहिजे. ध्यान लागण्यासाठी आणि ज्यांना ज्यांना ध्यान लागलं, आमच्या पालीच्या प्रश्न प्रसिद्ध गौरवणी तुझ्या मुरलीचा
तो जे मुरलीचा जो नाद निर्माण झाला तो अकल्पित माझ्या कानामध्ये आला, माझ्या कानावर आला आणि पुढे काय झालं, विवल झाले अंतःकरण. माझं अंतःकरण विवल झालं आणि अंतःकरण विवल झाल्यामुळं काम धंदा नाही राहिला, घरधंदा विसरले. काम झालं तर कोणी विसरेल, घरधंदा विसरले. घर म्हणजे इंद्रियांचा धर्म. घरधंदा विसरले म्हणजे काय अवस्था आहे त्या घराची की इंद्रियांचे धर्म आहेत ना तेच विसरलो मी. म्हणजे जे आपले इंद्रिय बाहेर पाहतात असं ते सगळं मी विसरलो. मी घरधंदा विसरले का, आहारे सावलिया त्याशी वाजवली. आणि मग ती त्याच्या पुढच्या कडेमध्ये तिचा अनुभव सांगते. उभी मिराये वाट मी पाय, 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 केव्हा भेटेल मम पाहिजे. म्हणजे तो मम म्हणजे माझा, तो काढणा कसा आहे तो माझा. आता आपण कुठे होतो माहिती, मुरली नोहे केवल तेने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दीन, येऊनी हृदयी संचरली मुरली. हा गौरणीचा अनुभव आहे. मुरली नोहे म्हणजे मी जो आवाज ऐकला तो मुरलीचा आवाज नव्हता, तो केवळ बाण. तो काय होता, केवळ बाण होता. आणि तो जो बाण आहे त्या बाणाने काय केला, तेने हरिला माझा प्राण, माझा प्राणच बंद झाला. श्वास घेत होतो ना तो श्वासच माझा बंद झाला आणि श्वास बंद झाल्यामुळं संसार केला दानादी. संसाराशी तसंच आहे. अरे सावलिया कशी का वाजवलेली तुझी मुरली की माझ्या संसाराची काय झाली दशात झाली. आणि ती मुरली माझ्या हृदयात येऊन संचरली. ज्यांच्या त्यांच्या हृदयात ती संचरली महाराज. आणि मनमोहन मुरली वाला, त्याचा वेध मला लागला. मनमोहन नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन नंदाचा नंदन मुरलीवाला आणि त्याचा वेध मला लागला. मी म्हणतो ठीक आहे लागू ते लागला तर त्याच्या पुढे सांगतो हे महत्वाचं. कुठे गेली गौरणी, आता कुठे गेली. अहो जिथे पती सुखाचा विसर पडला नाही विसरला. आता आम्ही इथे बसलोय ना, इथे बसलोय ना आम्ही, आम्हाला ध्यान कसलंय
जो कामुक पुरुष आहे तिथे जरी बसला तर त्याला ध्यान कुणाचं आहे? आपल्या पत्नीचं ध्यान आहे. मी केव्हा जाईल, घरी केव्हा जाईल आणि तिच्याशी कसं बोलेल, काय बोलेल वगैरे वगैरे. पण इथे पती सुखाचा विसर पडला कशामुळं? मुरलीच्या नादाने. आणखी आपण जर पुढे गेलो तर एकच गवळण मला वाटतं भामदास महाराजांची, वृंदावनी वेणू भामदास महाराजांनी त्या गवळणीचं वर्णन केलेले. वृंदावनी वेणू, वेणू कुठे वाजतो? वृंदावनात वाजतो. आणि त्याचा आवाज कुठे येतो? वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माया वाजते, वेणू नादे गोवर्धन गाजा. गोवर्धन पर्वत तर फारच लांब आहे, पण तो त्या गोवर्धन पर्वतावर भगवंत ते वाजून राहिलेले आहे. आणि तिचा त्या मुरलीचा आवाज ती गवळण कुठे ऐकून राहिलेले? वृंदावनामध्ये ऐकून राहिलेले. जरा धीरे से बजाए बंसी बजाने बंसरी बजाय गिरीधारी, कान्हा बंसरी बजाय गिरीधारी, तेरी बंसरी लागे मोको प्यारी. तेरी बंसरी लागे मोको प्यारी. तुझी बंसरी वाजवतो ना, ती मुरली वाजवतो ना, ती मला फार आवडते. मी फार पण मुरलीवर आणि म्हणून उभेली आहे, वाट मी पाहिले आणि तेव्हा भेटेल मम काढणे. आणि या स्थितीमध्ये, या स्थितीवर आलेले जे गवळण आहे ते आता कुठून उभे राहिलेले? वाटेत उभे राहिलेले. तिला हे माहित आहे मुरली वाजलेले, भगवंत त्या तिथून निघालेला आहे, कुठून नंदाच्या घरून निघालेला आहे. आणि आता याच रस्त्याने तो पुढे जाणार आहे, वनामध्ये धेनू घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तो वाटेवर उभी मी आहे, वाटे मी काढले. केव्हा भेटेल मम काढणं, म्हणजे एवढं तिला वेळ लागला होता मला. तिची जी अवस्था होती की मी केव्हा देव पाहिन, मी भगवान श्रीकृष्णाला केव्हा भेटेल. त्या कृष्ण या शब्दामध्येच मी असं मर्म भरलेलं आहे की जो आकर्षित करतो. कर्षण, कृष्ण म्हणजे कर्षण, आकर्षण म्हणजे जो दुसऱ्याची मन आकर्षित करतो, म्हणून त्याला कृष्ण शब्द आहे, म्हणून कृष्ण शब्द आहे. आणि असा भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळातून निघून
आणि म्हणजे यमुनेकडे जात होता आणि तिची स्थिती पाहून ती गवळण उभी वाटेत उभी राहून आणि देवाची वाट पाहत होती, केव्हा भेटेल म्हणून काढणं, मला केव्हा भेटेल म्हणून तिथे ती दिवसभर उभी राहिली. ती भानावर नव्हतीच ती, असं ती अभान झालेली होती. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज एखाद्या नादानी वाजविला वाजवला आणि ऐकून मन झाले तल्लीन. तो वेणूचा नाद ऐकल्यानंतर माझं मन काय झालं, तल्लीन झालं. माझं मन तल्लीन झालं, नवल नाही, पांगुरले यमुना गेलं. म्हणजे यमुना संत संत वाहे ती वाहत होती ना, ती गोठली. पण बरं म्हणजे थंडीने नाही गोठली बरं का. मुरलीचा नाद ऐकून तिचे वाहतं पाणी थांबलं. पाणी थांबलं महाराज. म्हणजे जी जड वस्तू आहे ती सुद्धा तिथे स्थिर झाली. पांगुळले यमुना गेलं. त्याच्या पुढे पक्षी राहिले. पक्ष्यांनी उडायचं सोडून दिलं ते नाद ऐकल्यानंतर. त्याच्या पुढे आपण गेलो तर गायी, व्याघ्र गायी एके ठाई झाली. म्हणजे एकाच कल्पात वाघ, सिंह आणि त्याच कल्पात गायी. म्हणजे गायीला वाघ दिसत नाही आणि वाघाला गाय दिसत नाही. पूर्ण चारा विसरली, खायचंच विसरून गेली सगळी. लक्षात का? म्हणजे इतकी शक्ती त्या नादामध्ये आहे. आणि तो वेणुनाद 9 नादांपैकी एक आहे. 9 नादांपैकी एक आहे. आपल्याला जेव्हा वेणुनाद आपल्या ठिकाणी प्राप्त होईल, वेणुनादाच्या पुढे आपल्याला ब्रह्मनाद आहे. नुसतं वेणुनादामध्ये गुंतू नका. वेणुनादात आपण राहिलो तर आपण तिथेच गुंतून राहू. आपल्याला वेणुनादाचे पलीकडे नाद आहे, त्याला ब्रह्मनाद म्हणतात. आणि तो ब्रह्मनाद त्याच्या कानावर पडला, मी म्हणतो तो मोकळा झाला, सुटला. तो तुका म्हणे वेगळे गाय सुटून या आणि घरून येऊ द्या माझी हरी. फक्त तो ब्रह्मनाद आपल्याला ऐकू आला पाहिजे. असो वेणूच्या नादाने एवढी प्रक्रिया त्या गवळणीवर झाली. त्या गवळणीचं मनच ते शिल्लक झाले, ऐकून मन झाले, ते मन तल्लीन झालं. तल्लीन तल्लीन म्हणजे वेणूच म्हणलं तिचं मन, वेणूरूपच ते मन झालं. आणि मग ती स्वतःला विसरली. म्हणून आता एकदा आपण भजन करूया. Bye.
रांगायला लागला. रांगायला लागला आणि रांगायला लागल्यानंतर मग आपण पाहतो ना दरवेळेला आपण घडी मारतोय, बाहेर जाऊ नये म्हणून काय मारतो, घडी मारतो. पण भगवंत तसं नाही. म्हणजे भगवंत जेव्हा रांगायला लागला आणि मग तो भगवंतच होता, ते सोंग होतं. भगवंत म्हणजे काय, तो लहान होता पण हे सोंग सारिले या रूपी आनंदचे अधिक बहुत करणे आहे. त्याला भरपूर काही करायचं होतं आणि म्हणून त्याने ते लहानपणीच सुरुवात केली. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जेव्हा तो भगवंत गिरीवर जायला लागला तर सगळ्या गवळणी कुठे निघाल्या, मथुरेला. मथुरेच्या हातात लागली. सगळे मथुरेच्या बाजाराला. बरं काय घेऊन जायच्या, दही दूध तूप, दही दोन्ही घेऊन मथुरेच्या बाजाराला जायच्या. तेव्हा देवाने विचार केला की आपण ज्या कामासाठी आलोय तुका म्हणे धर्म संस्थापन आहे आणि जर का उद्या गोकुळ विरुद्ध मथुरा, जर कदाचित आपल्याकडे या क्रिकेटची मॅच जर अशी लागली गोकुळ विरुद्ध मथुरा, तर मथुरेचे जे क्रिकेटपटू आहेत ते आमच्या गोकुळवासियांना हरवल्याशिवाय राहणार नाही का. तर जिथे पिकतंय तिथे विकलं जात नाही. आता आपण पाहा, आता आम्ही बारीक तांदूळ पिकवतो पण तो विकून टाकायचा. आपल्याकडे रेशन तांदूळ आहेतच, 3 रुपये किलो, 40 रुपये किलो, तो सगळा विकून टाकायचा. आणि मग आम्ही बरं आहे आपलं हे पुरवठा पण आहे, कारण हे पोषक तांदूळ जास्त खाता पण येत नाही, कमी जेवतो असं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की दही तूप लोणी या ज्या गोष्टी आहेत त्या शरीर सदृढ होण्यासाठी आहे. म्हणजे लहानपणापासून आता गायच राहिली, गायच, गायचं दूध पवित्र आहे, गायचं शेण पवित्र आहे, गायचं गोमूत्र पवित्र आहे आणि गायच पवित्र आहे. पण तो गाय शिल्लक काळ परत नाही गेली, ती सांभाळायला कोणी नाहीये. म्हणजे एवढी इतकं प्रत्येकाने धकाधकीचे जीवन आहे असं. आपला तो विषय नाही. मला एवढंच सांगायचं आहे की अशा पद्धतीने आणि भगवंत रामता त्याच्या लक्षात ज्या कामासाठी आलं ते काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून त्याने त्या गवळणी आडवायला सुरुवात केली. गवळणी आडवायला सुरुवात केली आणि आडवायला सुरुवात केल्यानंतर त्यांची जी स्थिती होती, जेव्हा त्या गवळणी देवाला पाहायला लागले तर देवाचं रूपच ते अरूप होतं. आणि अरूप रूप असल्यामुळं आणि त्या जायच्या तिकडे घेऊन, पण त्याच्या डोळ्यामध्ये काय असायचं, वेणू. त्यांना ते ध्यान कुणाचं लागलं असं, भगवान कृष्णाचं ध्यान ते सावळं मनावर राहून गेल्यानंतर माझ्या ते विठ्ठलाला जायच्या मथुरेला. तर तिथे गेल्यानंतर गोविंद घ्या कोणी, रामकृष्ण घ्या, गोपाल घ्या आणि टवटव वासुकी ते शाण्या होत्या. मथुरेत पण त्या गवळणीच होत्या, पण त्या पिकवीत नव्हत्या. इथे पिकवीत नाही कोणी, पण विकत आता सारे. सध्याची काय स्थिती तुम्ही कल्याणला जा, तिथे भाजी विकतात, त्यांनी पिकवली का ती, त्यांनी नाही पिकवली ती, पण विकतात मात्र सारे. हे वेगळेच रस्ते, हे वेगळीच नाती आणि शहरात माणसांना माणसेच खाती. काय चला मुंबईला चला, माणसाला माणसं खातात. आता तिथे माणसं कशी व्याघ्र आहेत गोष्ट खरी. शहरात माणसांना ही माणसेच खाती, खरोखर खातात. तो एखादा पडत राहत त्याला लासून जातो तो पुढे, त्याच्याकडे दयेची भावनाच नाहीये. पडलाय तो, पहा चक्कर आले का, घाम फुटलाय का, काय झालं, ती भावनाच नाहीये. म्हणजे हे वेगळेच रस्ते, ही वेगळीच नाती. शहरात माणसांना ही माणसेच खाती. इथल्या इमारतींना किती इमारती कितीपर्यंत गेल्या, लग्नाला भिडायला आल्या महाराज. पण त्या इमारतींना जे राखणारे आहेत ना, हे बेडके पुढारी नेतेपणात नाती. हे पुढाला काय म्हणतात, बेडके. हे बेडके पुढारी नेतेपणात नाती. हे कोणी खाल्लं, हे सगळं देश कोणी खाल्ला, नेत्यांनी खाल्ला. पण आहे का ताकद बोलायची, कारण ते कसे आहेत, बेडके पुढारी नेतेपणात हाती. असं आपला तो विषय नाही. आपला विषय फक्त एवढाच आहे की
ही जी म्हणजे भगवंत आहे त्याची लक्षात आली गोष्ट आणि लक्षात गोष्ट आल्यामुळं त्याने तिथे आडवायची सुरुवात केली. पण आडवायला सुरुवात केल्यानंतर त्या गौरीने त्याच्याकडे पाहायच्या, त्यांना तो वेगळा आनंद व्हायचा. त्या मथुरेला गेल्या की त्या देहभान विसरायच्या असं. आणि देहभान विसरल्यामुळे त्या वेळेवर सुद्धा परत येत नव्हत्या, अशी त्यांची स्थिती व्हायला लागली. पुढे देवाने असं काही केलं की चोऱ्या करायचे अजून थोडा मोठा झाला, आणखी काही सवंगडी केंद्र सुद्धा मी वरदे वाकडे जमवले आणि मग चोऱ्या करायला सुरुवात केली. प्रत्येक घरात जायचं, तिथे ते दही दुधाच्या त्या दुधाने उदय होत्या, ते दह्याचं भांड ते सगळं ताक सगळं ओळंडून टाका, ते सगळं फोडायचं ते सगळं. आणि मग सगळी थोडक्यात की तो नासाडी करायला लागला. आणि नासाडी करायला लागल्यानंतर मग गौरी सुद्धा काय करायच्या, कवाड लावून घ्यायच्या आणि बाहेर बसायच्या. असं कवाड लावून बाहेर बसायच्या. पण तो केव्हा आत जायचा आणि केव्हा बाहेर यायचा हे त्यांना आत गेल्यावर कळायचं. अरे आपण दर्जात बसलेलो आहोत, घराला लॉक आहे, पण दह्याचं मडकं सुटलेलं आहे. बाकी म्हणजे तुमच्या समोर सांज सकाळी बळत्या सांज सकाळी सांज आणि सकाळ आणि दुपार याच्यात ती भरती वेळ नाही होत. ती भरती वेळ त्याच्यात जमा होत ती भरतीच आहे असा विषय नाही. तर त्या भरत्या वेळेमध्ये तो त्या घरामध्ये जायचा, दही दूध लोणी चोरून खायचा आणि मग गवळणी आहे वैतागला हो असं. तर एकीने तर सांगितलं का तू ये बरं कसं येतो माझ्या घरी पाहू. तर तिथे पहाटे गेला तू बरं का. मग पतीची दाढी, पत्नीची वेणी आणि दाढी वेणीची गाठ बांधून, गाठ काही कोणाशी म्हणजे ही ब्रह्मगाठ. ती सकाळी जेव्हा ती उठायला गेली तर तिथं वेणीला हिसका बसला. ती म्हणजे अहो साठी ओलांडली काय करून राहिला. आणि त्याच्या दाढीला हिसका बसला. त्यालाही वाटलं की काय करते तू, उठ प्रातःकाल आहे, पहाटेची वेळ आहे थोडक्यात. पण मग ते काही बोलले नाहीत. ते लगेच चला म्हणतात जाऊ आपली जाऊन चाकू आणली, कापण्याचा प्रयत्न केला नाही. कापिता कापेना, जाळीता जाळण्याचा प्रयत्न केला तर ती काढता येत नाही. मग ते ठरवलं की आता इथे काय नाही. एवढी फजिती राजविधीवरून ते दोघं काही तपास सुद्धा सांगतात की तिची उंची 6 फूट होती आणि त्याची उंची होती 4.5 फूट असं. आणि आज सुद्धा तुम्ही जर युपी कडे गेलात तर युपी कडचे पुरुष ठेंगणे आहेत आणि स्त्रिया धिप्पाड आणि उंच. पुरुषापेक्षा स्त्रिया धिप्पाड आणि उंच तिकडची ती आहे. आता आपल्याकडचं वेगळं आहे. आपल्याकडं स्त्रिया ठेंगणे आणि पुरुष उंच. त्याचं कारण सांगतो. माझ्यापेक्षा उंचीला कमी पाहिजे बरं. जेव्हा मुलगी पाहायला जातो ना माझ्यापेक्षा उंच होईल. आम्ही आमच्यापेक्षा उंच करत नाहीत म्हणून आमची पत्नी ठेवली आणि पोरं तिच्यापेक्षा तर पोरं बहुतेक गाईवरच जातात. तुम्ही उंच गाई केली ना. आणि मी नेहमी सांगतो, शास्त्र सांगते बरं काय, ते तिकडचे लोक आहेत ना आपले शिवनाथ बाबा होते ते सांगायचे की बाबा आमच्याकडे म्हणे मुलगी पाहायला जर आम्ही गेलो तर मुलापेक्षा मुलगी जर कमी उंचीला असेल तर ती नाही करायची.
मी मुलापेक्षा मुलगी उंचच करायची, कारण जी मुलगी उंच आहे तिची बुद्धी पण उंच आहे, तिच्या बुद्धीची लेवल उंच आहे आणि त्या पुरुषापेक्षा ती उंच आहे. म्हणजे आपल्या पतिराजाला कसं सांभाळायचं हे ज्ञान तिला अवगत आहे, तिची पुरुषापेक्षा उंच आहे. मग आम्ही का नाडलो? आमच्या संसाराची नागवण नाडलेली, आपण जे नाडलो त्या संसारात, त्याचं हे कारण आहे की आपण जी पत्नी केली ती आमच्यापेक्षा आम्ही कमी उंचीची केली. तिच्यामुळे तिच्या बुद्धीची उंची कमी आहे आणि बुद्धीची उंची कमी असल्यामुळं ती त्या पुरुषाला नाडते, ती त्या पुरुषाला नाडते. एखाद्याने जर उंच पत्नी केली तर करून पहा, आपल्यापेक्षा उंच मुलगी करून पहा, त्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. पण नागवण कशामुळे झाली? देवाशी तडजोड करायला गेली. सगळं काही करा, माणसाशी सगळं काही करा, पण देवाशी तडजोड करू नका. आणि म्हणून त्या भीतीतून ती मंडळी पुढे गेली, नंदराजाकडे गेली, गाण्याने घेऊन गेली सांगायला. आता हा पात्र आतमध्ये होता माणूस घरामध्ये, म्हणजे तुझ्या कृष्णाने हे केलं आणि ते केलं. अगं म्हणे काय सांगतात? यशोदा माई सांग ना काही, यशोदा माई सांग ना काही, आई सांग ना काही, थोड्या करी तो हा भारी गिटारी तुझा, थोड्या करी तो हा भारी गिटारी तुझा, थोड्या करी तो हा भारी गिटारी तुझा. यशोदा माई सांगा ना काही, म्हणजे गवळणी तिथे गहाणे घेऊन आल्या नाही का, की थोड्या करी तो भारी गिरीधारी, हा जो भगवंत गिरीधारी आहे तो इतक्या खोड्या करून राहिलेला आहे. एवढ्यात ती आतमध्ये हात घरात गेली आणि त्याला कड्यावर घेऊन, लहान होतं ते, कड्यावर आणलं आणि काय ग म्हणे, काय म्हणते तू? तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं, तोपर्यंत गाठ. ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं कर्तृत्व, आपली क्रिया अशी पाहिजे की देवाने आपल्याकडे पाहावं. आपली क्रिया कशी असावी की देवाने आपल्याकडे पाहावं. आम्ही तर देवाकडे पाहतोच, आम्ही सगळे देवाकडे पाहतो. महात्मे सांगतात की मी देवाचा भक्त आहे, त्याच्याऐवजी देव माझा भक्त म्हटला, देव माझा भक्त आहे असं म्हटलं पाहिजे. आपण म्हटलो मी देव माझा आहे, देव माझा आहे, पण त्या देवाचा आम्ही आहोतच असं नाही सांगता येणार. पण देव ज्याला माझा म्हणतो तो देवाचा आहे, त्याचा देव आहे. देव ज्याला माझा म्हणतो त्याचा देव आहे आणि देवाचा तो आहे. आणि म्हणून गवळणीची जी स्थिती जी झाली आणि मग त्या गहाणे घेऊन यशोदेकडे गेल्या. यशोदा वैतागली, कंटाळली, कारण त्या शिव्या पण द्यायच्या. आणि ही स्थिती पाहिल्यानंतर त्याने ठरवलं की नंदबाबांना बोलवून घेतलं, बाबा तुम्ही आता उद्या कुठे जा, मथुरेला जा आणि आता याला उद्यापासून शाळेत घालायचं. मग काय केलं, चांबड्याची चप्पल आणली, काली घुंगडी आणली, एक काठी विकत आणली शाळेत घालण्यासाठी, पुस्तकं नाही आणली, पाटी नाही आणली. तर त्यावेळची शाळा अशी शाळा होती महाराज त्यावेळेला. आणि मग देवाला सांगितलं कोणी मर्यादे की आता उद्यापासून तुला शाळेत जावं लागेल. आणि फार आनंद झाला देवाला, पूर्वीच्या अवस्था फार कमी होती आमची. मारीत न्यायचे दरवाजे, शाळेच्या दरवाजापर्यंत मारीत न्यायचा तो मुलगा आणि त्या शिक्षकाच्या हातात द्यायचा, हात घ्या. तरी तिथे पण तो रडत बसायचा, का कधी पडत काही भरोसा नाही. असा तो आमच्या वेळचा काळ होता. आजची मुलं फार हुशार आहे. 8 वर्ष मुळात सांगितलं ना स्कूल में जाओ, त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो म्हणजे शाळेत जाण्यासाठी. लहान लहान मुलं इतकं आवडीने ते कपडे घालतात, तो माझ्या दप्तरला लावतात आणि आवडीने जातात. ते काळ बदल काय म्हणते, काळ बदल. पण ती आजची आवड आहे ना ती तेव्हा होती. कसं यशोदामाईने सांगितलं की देवा उद्यापासून तुम्हाला शाळेत जावं लागेल. सुंदर वर्णन आहे. उद्या
जायला लागला. तो एकटा नाही गेला. त्याने सवंगडी जमवले सगळे गाई तुका म्हणे तुला मनेरी वेळ येणार ते आम्ही जाणू. इथे अध्यात्म आहे. मनेरी नावाची जी गाय आहे काळी मोरी गाय, काळी मोरी म्हणजे ती मनेरी तुका म्हणे तुला मनेरी जेव्हा सांगतं तेव्हा तिथे तेवढी गाय सांभाळ. त्यांची काय अतिशय चपळ आहे, वळणारी मन चंचल चंचल हाती घेई पुढचे वर. आणि ती मनेरी नावाची गाय तुम्ही सांभाळा. तुकोबाने सांगितलं मी तुका पण त्यांच्या बरोबर जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर प्रत्येक अवतारात तुकोबाराया देवाच्याच बरोबर होता. आता पण तो गोकुळात म्हणजे देवाच्या बरोबर तुकोबाराया एकत्र सांगितलं तुका नाही का म्हणजे तुका म्हणे तुराक मनेरी येरा आम्ही जाणू. म्हणजे तुकोबाराया कृष्णा बरोबर पण गाई राखायला होत्याच नाही का. त्याला बोलू जेऊ बैसू एके बहु केली वन पाय पेटी झाला म्हणजे अनेकांना घेऊन भगवंत दररोज त्या ठिकाणी गाई घेऊन यमुनेच्या काठावर जायचा. दुपारी 12 वाजले सगळे एकत्र करायचे आणि मग सगळे ते शिटुऱ्या तिथे सोडायच्या आणि खायच्या. काम चारोनी सकल आणि हा जो वसा कलियुगामध्ये गाडगेबाबांनी घेतला होता. गाडगेबाबा त्यांचे वडील लवकरच वारले झिमरोजी आणि लवकर वडील वारल्यामुळं आई गाडगेबाबांना घेऊन मामा घरी गेलेले आणि मामा फार श्रीमंत होता. मग मामांच्या गाई वळायचा तो गाडगेबाबा म्हणतो ना तो तिथे गाई वळायला होता. ते अनेक गोवाने एकत्र करायचा आणि एकत्र शिदोऱ्या करून ते म्हणजे तो आनंद तो स्वाद गाडगेबाबा लुटायचे. पुढे ते मोठे झाले, परमार्थात उतरले, सुंदर देव जाणला त्यांनी आणि मग स्वच्छता अभियान हे त्यांच्याच नावावर आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सगळा समाज एकत्र केला आणि समाज एकत्र करून समतेचा भाव समाजाला शिकवला. हाती घेऊन झाडका आणि झाडेल्या चारी वाटा हा गाडगेबाबांचा वसा आहे. आणि हा वसा म्हणजे गोकुळातच वसा स्वच्छता अभियान आता आपण पाहिलं असेल कोणी राबवलं, नरेंद्र मोदीने राबवलं. पण त्याचं मूळ स्वच्छता अभियान कोणी राबवलं, गाडगेबाबांनी राबवलं. आणि कसं राबवलं म्हणजे ओरिजिनल राबवलं. आता इथे आम्ही इथे पाहतो म्हणजे मोदीच्या हातात खराटा होता पण फक्त कुठपर्यंत होता, फोटो काढपर्यंत. त्यांनी झाडू मारलेच नाही, फक्त तुम्ही सांगणार फोटो काढणारा झाडू हातात घ्या, फोटोवाले सांगला झाडू हातात घ्या, मग तो हातात घेतला मग असा पकडा मग तो बरोबर आहे. म्हणजे फक्त एक समाजाला दाखवलं स्वच्छता अभियान. पण हे स्वच्छता अभियान गाडगेबाबांनी राबवलं. संपूर्ण समाज एकत्र केला, एकत्र करून आणि मग एकत्र करून ज्या शिदोऱ्या खाल्ल्या त्याचं नाव आहे काला. तुका म्हणजे काला कोठे अभेद घेतला किंवा काला करती संतजन सगळे त्यांच्या म्हणजे हा जो काळा आहे त्याच्या ठिकाणी संतजन आहे आणि संतांमध्ये नारायण आहे. आणि तिथे आपण पुढे गेलो तर तुका म्हणे काळा कोठे अभेद देखील म्हणजे मिठू हराले, मिठू जेव्हा जाईल तो खरा काळा आहे. तो काळा कसा आहे, हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला म्हणजे हरिनामाचा खिचडी काळा आहे. म्हणजे आता दही भात किंवा दही शीत याच्यात खरं म्हणजे लाई, खरं म्हणजे लाई नाहीये, दही भात आहे, दही शीत आहे. शीत कशाला म्हणतात, लाईला. मग समजेल की काळ्याच्या जी हंडी आहे त्या हंड्यामध्ये लाई नाही, दही भात आहे, दही शीत आहे असं. आणि त्याचा जो काळा आहे तो काळा आपल्याला करायचा आहे. कारण आता खांदी पोटी भूक काय खेळायचे म्हणजे दुपारी 12 वाजलेले आहेत. भगवंताने सगळी मंडळी एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर मग ते सांगितलं की
आज आपल्याला म्हणजे आपण दररोज जे करत होतो आता 3 कार्यक्रम आपले होते किंवा 7 कार्यक्रम आहेत पण म्हणजे पहिल्या दिवशी तो नामकरच झाला पाहिजे. आता परत महाराज आले म्हणजे कुठला अभंग घेतला होता, ताईने कुठला अभंग घेतला होता, ताईने कुठला घेतला होता, देव देव करता व्यक्त का इंद्रशी किंवा व्यक्त का शिनशी म्हणून नामकरण नाही घेतलं. मग तर इथे कसला नामकरण, कसला संतकरण, कसला लिलाकरण, कसला वर्णन हे ते तत्व आपण सांगितलं पाहिजे, हे महत्वाचं आहे नाही का. मग देवाने सांगितलं की आता नामकरण झाला, मग लिलापद, वर्णनपद आणि शेवटचा मागणीपद. रात्री पाहिलं ना माझं आता आमचे टेलर आले, मीच म्हटलं बाबा आपण सांगा त्यांना, त्यामुळे आपण मागणी करावं, मागणी म्हणजे आजचा शेवटचा दिवस म्हणे देवाकडे मागणी आपल्याला मागायची, म्हणजे शेवटचा दिवस मागणीचा. आणि मधले जे 5 कार्यक्रम असतात 7 दिवसात त्यांनी कुठल्या अभंग घेतला तरी लिलापद, वर्णनपद जे काय असेल ते घेतलं. पण देवाने सांगितलं की आता आपण रोज जे करतो तसं नाही करायचं, म्हणजे रोज ते काय करायचे, सगळ्यांचे शेदोरे आधी काढायचे आणि मग स्वतःचे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. आता देवाने सांगितलं असं नाही चालणार आहे. आता सर म्हणजे देवाने स्वतःची शिदोरी सोडून ठेवली मध्ये आणि सगळ्यांना बाजूने गोल उभे केले आणि सांगितलं माझे आहे आणि हे अध्यात्म आहे बरं का. आपलं पूर्ण आजचा जो अभंग आपण अध्यात्मातून गेलेलं, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरात आहे, चोरून या माये नवनीत आणावे. त्यांना मी सवलत दिली, चोरून आणा, नसेल तुमच्या घरात तर चोरून आणा, जसं माझं आहे तसंच पाहिजे. इथे त्यांनी काय केले, अट्ट घातली. पण तुका काय होतच, तुका म्हणे हरी, बघा म्हणजे किती सोपचिट मागितले, तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी. तुम्ही सांगता देवा आमच्या घरालाच कुलूप आहे, कदाचित ती तुमचं आहे ना तसं कदाचित आमच्या घरी असेल, तुमची शिदोरी आहे ना तशी शिदोरी कदाचित आमच्या घरी असेल, तर तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी. नका करू दुरी माझं पाया, मला याच्या टाकू नका, बाकीच्यांना पाठवा, ते चोरून आणखी काय करतील, पण मला चोरी पण करता येत नाही. तर तुकोबांना चोरी करायला नेले होते, तुकोबांना चोरी करायला एकदा नेले होते, पिंडार पाडलं भिंतीला, तुकोबांना आतमध्ये नेले. तिथं पांडुरंगाचं छोटं म्हणजे घरामध्ये ते देवघर होतं, ते पांडुरंग ते पाहिलं, लागला नाचायला, तो कापल्याचीच वेळ झाली होती, विसरूनच गेला काय कामासाठी. दुसऱ्यांदा एकदा त्याला नेलं होतं, तर म्हणजे वस्तू कशी चोरायची, जड वस्तू चोरायची. आता हा पाठे त्या घरामध्ये त्याला नेला की तिथे मोठं जातं होतं, तर ते उचलत नाही, तो लागला ना काढायला असं करायला. ती माणसं झालं कोणी बाहेर चोर, तो उचलतो काय असं. म्हणजे थोडक्यात की त्याला चोरी कशी करायची हे सुद्धा ज्ञान नाही, म्हणून त्याने माफी मागितली. तुकोबाने तेव्हा का माफी मागितली देवाकडं, तर चोरी करण्याचं ज्ञान मला नाहीये आणि ते ज्ञान नसावंच, चोरी करण्याचं ज्ञान नसावंच. तेवढं जर अज्ञान असलं तर चोरीविषयी जर अज्ञान आपल्या ठिकाणी असलं तर मला वाटतं आपलं ज्ञान झाल्याशिवाय असो. तेव्हा आजची आपली म्हणजे कार्याच्या कीर्तनरूपाची सेवा माझ्या कामाकडं आली आणि जे काही मी आपल्याला त्या कार्याच्या माध्यमातून जे कारण कार्याचा जो प्रकार आहे, कार्याचा जो कार्यक्रम आहे नाही का, काला म्हणजे स्वर्गीचे अमर चिंतित देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म, म्हणजे स्वर्गामध्ये जे अमर झालेले जे देव आहे तर ते इथे काल्याची असे देव जरी झाले मासे कुसोने असे देवी सांगते. म्हणजे आजचा जो दिवस आहे दररोज देव तिथे काळा करायचे आणि यमुनेच्या डोहात जाऊन हात धुवायचे, पण ब्रह्मदेवाला हे कळलं की आजचा जो काळ आहे तो आगला आणि वेगळा आहे आणि म्हणून ब्रह्मदेव माशाच्या रूपाने यमुनेच्या डोहात येऊन राहिले होते आणि ते सूक्ष्मज्ञान देवाने जाणलं आणि सांगितलं की आज यमुनेच्या डोहात हात धुवायला जायचं नाही. आणि म्हणून आता तर तुम्ही पुढे जेवायला जाऊन बघा तिथे तो एक कागद असतो, पेपर असतो आणि एक लिंबू असतो. मला वाटलं लिंबू भाजीत निपळून खायचा ते मला नंतर समजलं आणि ते वेटर असतात त्यांना बरोबर समजत आहे की पाण्यामध्ये मी लिंबू निपळला तो माझ्याकडे पाहत राहिला, तो समजला का हा गावमुळे. म्हणजे याला ते ज्ञान नाहीये की लिंबूचा तो
तो कप्पा होता तो कशासाठी दिलाय, तो हाताला लावायचा, तो लिंबूचा रस हाताला लावायचा, कागद घ्यायचा, कागदाने हात पुसायचा. तिने सांगा ते जायचंच नाही तिला, पाण्यात हात धुवायचे, पाण्यात हात धुवायचेच नाही. मी काळ बदलला तेव्हाच आता ते पुन्हा हे आता समाजामध्ये ती जुनी रुढी आलेली आहे. देवाने सांगितलं तिने सांगायचे नाही अशा हात पुसायचे. आता सुद्धा पहा माणसं आता उठू द्या ना कीर्तनातून, म्हणजे हे तेव्हाचे अनुवंशिकता आहे महाराज, हे तेव्हाचे संस्कार आहेत. प्रत्येक माणूस बाई असेल तू उठला तू लगेच मी तिने सांगायचे जेवले नाही तरी, आता आपल्या हात ओले आहेत का, ओले नाही तरी तू पुसण्याचा प्रयत्न करतो. ही अनुवंशिकता तेव्हाच अनुवंशिकता आहे. तेव्हा म्हणजे लाजेची वाटा. आता त्या दिवशी ते गेलेच नाहीत ना, हातवाला गेलेच नाही. ते ब्रह्मदेव वाट पण झाले तर कोणी आलंच नाही. अगं आज ते काळा झाला की नाही, मग त्याने पण आत्म्याला कळते अरे इकडे तर कसं चालू आहे, तसंच वाटायचं काम चालू आहे. मग देव तिथे सगळे 33 कोटी देव आले तिथे, पण तो प्रसाद कसा घ्यायचा तो त्यांना माहित नव्हता. असं तिथे लोक ते आपण प्रसाद कसा घेतो, असा घेतो ना, म्हणजे उजवात वर आणि गावात खाली, म्हणजे आपण असा प्रसाद घेतो. पण लाजी तशी वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी अहंकार होता, आम्ही देव आहोत. आम्ही कोण आहोत, आम्ही देव आहोत. आम्ही देवांच्या बायका जाऊ द्या तिकडे नाही जायचं, पण आम्ही देव आहोत. आणि तो अहंकार होता, आणि अहंकारामुळे ते पुढे आले. त्यांना वाटत होतं आपल्याला तो प्रसाद मिळाला पाहिजे. काल्याचं महत्व देवांना कळलं, माणसाला नाही कळलं. माणसाला ते महत्व, पण तो हरिनामाचा खिचडी काला. मी म्हणतो असे किती काले जोडले ना बाबा, हे असे आता आपण बाहेर शोधणार आहोत ना, असे किती काले आयुष्यात खाल्ले तुम्ही, कितीतरी जेवले, किती भोजन केलं काल्याचं, तरी त्याचं सार्थक होणार नाही. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामात हरिनाम जे आहे, हरिनाम गोड झाले, म्हणजे हरिनाम आपल्याला गोड करायचंय. आणि म्हणून देव तिथे आले, पण दोन्ही हात माना खाली घातल्या तर ओळखता यायला पाहिजे की देव आहे. माना खाली घातल्या, दोन्ही हात पुढे केले. लाजे तशी वाटत नाही. तुकोबाऱ्या होते आहे म्हणे हे लाजतात का लाजतात, अहंकारामुळे लाजतात. अहंकारामुळे लाजतात. तुम्ही तर काही माणसं येतात खाली बसायला लाज वाटते, ते खुर्चीवर बसतात. आम्ही आता तिथं गेलो पिंपलासला, तर एकच माणूस खाली बसला होता आणि तो आमचाच होता. जनार्दन बसला खाली आणि 100 माणसं होती, सगळी खुर्च्यांवर. आम्ही म्हटलं अरे असं का असू द्या, खुर्चीवर का बसत ना, ऐका. पण ऐकलंच बिचाऱ्यांनी, मनापासून ऐकलं. आम्ही म्हटलं काय फरक पडतो, खाली बसा नाही तर वर बसा, पण ऐका. मला फार आनंद झाला. त्याविषयी मी बोललोच नाही. मला आनंद झाला बाबा, काही असो. एक माणूस आमच्या खाली बसला, ऐकायलाच कोणी नव्हता. पण जशी माणसं तिकडनं आली ना, जी आली ती खुर्चीवर बसली, आली ती खुर्चीवर बसली. आम्ही म्हटलं फार आनंद. तेच महत्व आपल्याला समजलं पाहिजे, समजून घेण्यासाठी आपल्याला केलं पाहिजे. आणि एकदा आपण माऊलीचं बोलून
पारो